वर्षात प्राथमिक शाळा शिकत आहे. मी जिजाऊ बोलते अंगणातली तुळस टाकली गाय आणि घरातली माय. जर त्याच्यावर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गय केली जाणार नाही. घेऊन जाताना आणि त्याची कर्तका पाहणार महादेव. माझे नाव प्रांजल अशोक चोते. आज मी आपणासमोर राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा साजरी करून दाखवणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्या. जाधवांची कन्या भोसल्यांची सून, शिवबांची माता भाग्य कोणते अजून, हिंदवी स्वराज्याची पताका अभिमानाने डोलते, लक्ष देऊन ऐका, मी जिजाऊ बोलते. पारतंत्र्य, धीर, स्वाभिमान, कीर्ती आणि मातृत्वाचं देणं लाभलेल्या यदुवंशात जाधवांच्या घरी म्हाळसा राणीच्या पोटी आमचा जन्म झाला. तेव्हा दारादारामध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरणं लावली गेली, हत्तीवरून साखर वाटण्यात आली. आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं. आजूबाजूला सरदारांची वर्दळ, युद्धाचे डावपे, सल्ला मसलत, रयतेची गाथाणी, न्याय निवाडे तर नित्याचेच. हे असं होतं आमचं बालपण. युद्धकालला आम्ही शिकलो. तसेच म्हाळसा राणींच्या इच्छेखातर आम्ही 6 भाषा शिकलो. रामायण, महाभारताबरोबर नामदेवांची गाथा, कबीराचे दोहे, बायबल आम्ही वाचलं आणि समजून घेतलं. पुढे शहाजी राजेवर आमचा विवाह झाला. आमच्या मनात स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली. आम्ही पाहिलेलं स्वराज्याचं निर्मितीचे स्वप्न शिवरायांनी पूर्ण केले होते. त्याच्याविषयी जेव्हा बोललं जातं, एक होते राजे शिवाजी, भीती नव्हती जगाची, पर्वा नव्हती परिणामांची, साथ होती आई भवानी व जिजामातांची, मुहूर्त मेढ रोवली स्वराज्याची. म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी. एवढे बोलून मी माझ्या भाषणात जय हिंद जय महाराष्ट्र.